अध्यक्ष महाराज, जिल्हा परिषदच्या शाळेच्या भवितव्य या संच मान्यतामुळे थोडं धोक्यात आलेले आहेत. शिक्षक शाळासमोर मोठे आव्हान उभं आहे. त्यामुळं आज सदर संच मान्यतेच्या निकषात बदल करणार आहे का? कारण यापूर्वी संच मान्यतेनुसार जिल्हा परिषदच्या शाळेसमोर विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षण व मुख्याध्यापक पदे निर्माण होतात. त्यामुळे 24-25 संच मान्यतेच्या निकषाप्रमाणे या शिक्षण विभागाने जाहीर केल्यामुळं मराठी शाळांचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये शासन विचार करणार आहे का? अध्यक्ष महोदय, 15/3/2024 जो काही शासन निर्णय आहे, या शासन निर्णयामुळे प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी इयत्ता 9वी आणि 10वीच्या निकषांमध्ये जे काही थोडे बदल झाले आहेत, त्याच्यामुळे हा जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये शासनाने त्या ठिकाणी या निकषांमध्ये शिथिलता देण्याचे अनुशिक्षण संचालक यांच्याकडून प्रस्ताव आता प्राप्त झालेला आहे. त्या प्रस्तावावर सकारात्मक त्या ठिकाणी शासन निर्णय करेल. परंतु अध्यक्ष महोदय, या पाठीमागची भूमिका अशी आहे की जी काही आपली पटसंख्या कमी होते आहे ती पटसंख्या टिकली पाहिजे, या भावनेतून यापूर्वीचा शासन निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. आणि म्हणून कोणीही शिक्षक म्हणजे शिक्षकाविना शाळा पण राहणार नाहीत, कुठलीही शाळा बंद होणार नाही. आणि शिक्षकांचं जर एक्सेस झाले तर त्यांचं समायोजन त्या ठिकाणी केलं जाणार.